नमस्कार. आज वसई पंचायत समिती या ठिकाणी अर्नाळा किल्ल्याचे माजी सरपंच चंद्रकांत मेहर साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांचेच गावातील काही रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत. यायचं मुख्य उद्दिष्ट काय आणि सविस्तर बातमी आपण त्यांच्याकडून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, त्याचं हां. मुख्य कारण काय? मागील गेल्या 1.5 वर्षापासून मी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचं संपूर्ण रेकॉर्ड मला संशयास्पद वाटला होता आणि त्यानिमित्त मी त्यांच्याकडून ग्रामसेवकाला सांगून बाबा मला ग्रामपंचायत दप्तर तुम्ही माहितीच्या आधारे द्या असं मी सांगितलं. त्यांनी देण्यास भरपूर टाळाटाळ केली. त्यानंतर मी पंचायत समिती अस्तित्वात असताना मी अ, 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 इथले अधिकारी म्हणजे डोलारे साहेब होते अगोदर, त्यांना पण मी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी जो रिपोर्ट बनवला त्या संबंधित लोकांना कार्यालयाला नोटीस पाठवली. यामध्ये ग्रामनिधीमध्ये भरपूर भ्रष्टाचार आहे आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना हाताशी धरून संपूर्ण रेकॉर्डच बोगस बनवलेला आहे. कागदपत्र सगळी बोगस बनवली आहेत आणि सगळ्या कागदपत्र त्यांच्याकडे त्यांचा कालावधी नसताना सुद्धा त्यांनी पैसे काढले आणि जे पैसे काढले ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नावाने पैसे काढले. नंतर असा मजुरांचे पैसे ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याला हाताशी धरून त्याच्या मार्फत हजेरीपट बनवून त्याच्या मार्फत सगळे पैसा काढलेला आहे. आणि 15 वित्त आयोगामध्ये तर कुठलंही टेंडर करताना 1 लाखाच्या वरती असेल तर ते टेंडरिंग करावं लागतं आणि टेंडरिंग करून ते त्याचं प्रोसेस करावं लागतं. वर्तमानपत्राला ॲडव्हर्टाईज करावी लागते, जाहिरात द्यावी लागते. असं मॅडमने काही न करताना 15 वित्त आयोगामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि हे सगळं दप्तर ग्रामपंचायतीचं जशीच्या तसं त्यांच्याकडे ग्रामनिधी, जनसुविधा आणि आमदार निधी हे सगळं 15 वित्त आयोग हे सगळं दप्तर मी त्यांच्याकडे विविध पुराव्याशी दिलेलं आहे आणि ती कागदपत्र ग्रामपंचायतीस अटॅस्टेड आहेत आणि त्यामध्ये जशाचा तसा रेकॉर्ड त्यांना मी दिला आहे. आणि ह्यामध्ये संपूर्ण कसा फ्रॉड आहे, कसा भ्रष्टाचार केला आहे आणि कशा मार्गाने केलेला आहे, कुठला प्रमाणक नंबर आहे, कुठल्या प्रमाणक नंबर खर्ची टाकलेले आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावातला एक रामकृष्ण जगन्नाथ तांडेल म्हणून हा मिस्त्री काम करतो. या माणसाने कधीच गवंडी काम केलेलं नाही आहे, तर त्याला गवंडी बनवून त्याचीच खोटी सही करून पैसे काढलेले आहेत. फवारणीमध्ये आणि बांधकामामध्ये त्याची खोटी सही करून पैसे काढले आहेत. यामध्ये संतोष कोळीने सुद्धा एकदा केलेला आहे आणि पूजा मात्रेने सुद्धा एकदा केलेला आहे आणि एकदा ते अंगठी घेतलेले आहेत. असं बराच मोठा भ्रष्टाचार जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 15 वित्त आयोग आणि ग्रामनिधी आणि जनसुविधा यामध्ये जवळजवळ 40 ते 50 लाखाचा फ्रॉड आहे. आणि गटविकास अधिकाऱ्यांना हा संपूर्ण भ्रष्टाचार कागदोपत्री चंद्रकांत मेहर साहेबांनी, सरपंचांनी, माजी सरपंचांनी दाखवलेला आहे की हा असा असा आहे बघा. हे ग्रामपंचायतीचं दप्तर आहे आणि ह्या ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये तिने कसे बोगस बनवलेले आहे हे सगळं बघितलं असताना सुद्धा आज गटविकास अधिकारी पंचायत समिती बोलतायत की चौकशी झालेली आहे आणि होईल. जी माझ्या पुढ्यात आल्यानंतर मी बोलीन. पुढ्यात येऊन आता 4 महिने झालेले आहेत तरी सुद्धा गटविकास अधिकारी सरांनी आता असं तुमच्याकडे उत्तर दिलेलं आहे. हे फार चुकीचं आहे असं आज मला वाटते. कारण गटविकास अधिकाऱ्यांनी असं सांगायला नको होतं की झालेला आहे भ्रष्टाचार, आम्ही पाहिलेला आहे. कारण कागदोपत्री दिसतोय तो ग्रामपंचायतीचा प्रत्येक कागद बोलतोय. चंद्रकांत मेहर बोलत नाहीये किंवा मी चेतना मेहर बोलत नाही, माझी सभापती किंवा कोणी बोलत नाहीये, तरी कोण बोलतंय? कागदपत्र ग्रामपंचायतीचे बोलतायत की हा भ्रष्टाचार झालेला आहे. तरी सुद्धा प्रशासनाचे अधिकारी बोलतायत की ते आम्ही चौकशी केलेली आहे, 3 तारखेला बघितलेलं आहे. हे बघून त्यांना आता 2 महिने झालेले आहेत तरी सुद्धा त्यांचे ग्रामविस्तार अधिकारी जेव्हा जातील त्यांना दाखवतील तेव्हा ते होणार. हे चुकीचं बोलणं आज मला बीडीओ साहेब, गटविकास अधिकारी यांच्याकडून मिळालेलं आहे. हे त्यांनी आज जे सांगितलं, पण त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की 10 तारखेला ते आम्हाला ह्याचं उत्तर देणार आहेत, अहवाल पाठवणार आहेत आणि त्याची प्रत आम्हाला देणार आहेत. तर त्याच्यावरती एक आम्ही विश्वास ठेवून की त्यांचा जो अहवाल असेल हा योग्य आणि सत्य असेल असं मला वाटतं. आता जर का 10 दिवसांनी त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? त्यानंतर ह्यांच्या 10 दिवसामध्ये त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर, कारण हा अहवाल कोणाकडून आला होता? मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून तपासणी अहवालासाठी त्यांच्याकडे अहवाल आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. कारण पंचायत समितीला आम्ही 4 वर्ष झालं भांडतो, पण पंचायत समितीकडून एकही अहवाल आमच्याकडून मिळाला नाही. तो त्याच्याकडून कुठलीच तक्रारीचा
कुठलीच चौकशी झाली नाही. म्हणून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना दिला. त्यानंतर तिथून चौकशीला इकडे आल्यानंतर अजून 6 महिने झाले, ह्याची अजून चौकशीच होते आहे. बघा, हा विस्तार अधिकारी विनोद पाटील हे ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून बीडीओ म्हणतात की आज होईल उद्या होईल, ह्याच्यात 4 महिने झाले. ह्यानंतर जर ह्याचा अहवाल मिळाला नाही तर ह्या आमच्या संपूर्ण गाव मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे आमचा मोर्चा जाईल आणि तिकडनं आम्ही त्यासाठी भांडू आणि नाहीतर मग जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे आम्ही जाऊ. पण ह्या सत्यासाठी आम्ही जो हा विडा उठवलेला आहे तो भ्रष्टाचार आम्ही तडीच लावू, तडीच पार पाडू. तर आपल्यासोबत माजी पंचायत समिती सभापती आणि माजी सरपंच ह्या दोघांचे म्हणणं आहे की अर्णा किल्ला ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही त्याबद्दल गेले 2-3 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत, प्रश्न त्यांना विचारत आहोत, ह्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांना लेटर देखील देत आहोत. परंतु ह्यांचा तपास हा अगदी संत गतीने चालू आहे आणि जेव्हा आम्ही येतोय तेव्हा आम्हाला तपास कार्य करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू असं सांगितलं जातं. परंतु आज तागायत कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती कारवाई केली नाही असं माजी सरपंच आणि माजी पंचायत समिती सभापती ह्या दोघांचंही म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.